रोह्यात 65 वर्षीय मच्छी विक्रेता बाईच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या दाम्पत्यांना रोहा पोलिसांकडून अटक। रोह्यात सध्या चोरी, विनयभंग यासारख्या गुन्हेगारीच्या घटना ताज्या असताना पोलीस ठाणे हद्दीतील भागीरथी खार कोफन येथील एक वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रकार घडला। संबंधित महिलेने या ठिकाणी आरडाओरड केल्याने पोलिसांनी त्वरित नाकाबंदी करीत मोटारसायकलवरून चोरी करून पळून जाणाऱ्या दाम्पत्यांना ताब्यात घेतलं। या घटनेमुळे महिला वर्गासह नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली। रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलिमा नारायण वरसोलकर वय वर्ष 65 राहणार भागीरथी खार तालुका रोहा जिल्हा रायगड या सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात। दरम्यानच्या ठिकाणी एक दाम्पत्य स्कूटरवरून येऊन त्यांनी संबंधित महिलेकडून थोडी सुकी मच्छी विकत घेतली। या ठिकाणी मच्छी विक्रेता महिलेने गळ्यात सोन्याची माळ घातल्याचं या दाम्पत्याने पाहिलं आणि शेडसाई बाजूकडे निघून गेले। काही वेळाने पुन्हा मागे फिरून त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून मच्छी विक्रेता वयोवृद्ध महिलेजवळ येऊन तिच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची साखळी माळ जबरदस्तीने हिसकावून तेथून रोहा शहराकडे पळ काढला। वृद्ध महिलेने या ठिकाणी आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी त्वरित या घटनेची कल्पना रोहा पोलीस ठाणे येथे दिली। पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली। काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आलं असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगाने गाडी पळवून ते दाम्पत्य तांबडी गावाकडे पळून गेले। त्या ठिकाणी नाकाबंदी करणारे पोलीस आमदार शिरसाट, अनिल पाटील, अंगद गुट्टे, मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला। आपल्या पाठीमागे पोलीस लागल्याचं पाहता दुचाकीवरून पळ काढणाऱ्या या दाम्पत्याने वेगाने गाडी पळवली, मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने त्यांना काही अंतरावरच रोखून ताब्यात घेतलं आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली गळ्यातील सोन्याची 3 तोळ्यांची सोनसाखळी आरोपींकडून हस्तगत केली। पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे दाम्पत्य मुंबई गोरेगाव येथील असून नितीन सुरेश गुंडिये वय वर्ष 36, मोहिनी नितीन गुंडिये वय वर्ष 33 अशी त्यांची नाव आहेत। एखाद्या फिल्मी स्टाईल प्रमाणे हा प्रकार घडल्याचं समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान हे दाम्पत्य चोरी करणार अगोदर आपल्या दुचाकीचे नंबर प्लेट दुमडून ठेवायचं असं समोर आलंय। त्यामुळे संबंधित आरोपींकडून आणखी काही गुन्हे समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत। BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा। कोण वाचायला नको कोणाला बघा नंबर कोणा दिसायला नको कोणाला दिसायला नको तेव्हा अशी फोल्ड केले बघा। आई, आज तुमच्या गाडीली चेन एका चोराने मारली, किती वाजता काय झालं? काय तुमचं नाव? माझं निलिमा नारायण वरसोलकर। मी गोपनवरून येत होतो भागीरथी खारला। भागीरथी खार तिथे मच्छी दिली, त्याला पण दिली, मी तो पुढे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि मग ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जून त्याच मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो तिथे असं कोणच ना, मी अशी बोंब मारली, माल हे सगळे तो पुरून आला ना, माल हे सगळी मागे सगळी तो आले नाही सगळे, मी लढायला लागलो। त्याने फोन केला पोलिसांना ना, त्या रेशनवाल्याने, तेव्हा तो पकडला। हो, सगळे आले तेव्हा गाडीवर। वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफनच्या पुढे गावचं नाव भागीरथी, त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे जाऊन पुढे गेले आणि परत तेव्हा त्यांच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ ती पाहिली। पुढे गेल्यानंतर गेले, हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना तिच्या गळ्यातली ती चेन हिसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे। तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांना दिली की अशी चोरी झालेली आहे, तरी ते रोहा बाजूला येतात। तरीच आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथे नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला चुकून ते भरून रोडने पोहोचण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला
पाठलाग करून त्याला 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं. पकडून त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे. त्यांना सुद्धा अटक केलेली. त्यांना न्यायालयात हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत. बरोबर आहे. हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे. नवऱ्याने चेन घेतली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली. याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचे दिसून आले. गाडीचा नंबर प्लेट योग्य आहे, आम्ही चेक केलं, परंतु नंबर प्लेट ती फोल्ड केली होती की जेणेकरून नंबर ओळखून येऊ नये म्हणून. परंतु त्याच्यामध्ये पुढीलचा नंबर आहे तो व्यवस्थित होता, त्यामुळे आपल्या लक्षात आले नाही. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.